आपल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। रस्त्याने जात असताना रिक्षाला साईड का दिली नाही असे म्हणत टेम्पो चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे। हा प्रकार पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौक येथे घडला। या प्रकरणी अभिषेक बाळासाहेब कोंढावळे राहणार पिंपळे गुरव मूळ राहणार अहिल्यादेवी नगर यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार मंगेश अशोक लोखंडे राहणार शिरोली तालुका खेड पुणे रोहित शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी कोंढावळे हे त्यांचा टेम्पो घेऊन पुणे नाशिक महामार्गाने खेडकडे जात असताना पाठीमागून रिक्षात आलेला आरोपी लोखंडे हॉर्न वाजवीत राहिल्याने फिर्यादीने त्यांची गाडी बाजूला घेतली। त्यावेळी आरोपी लोखंडे याने रिक्षातून उतरून त्याने फिर्यादीला साईड का देत नाही असे म्हणून चिडून फिर्यादीला शिवीगाळ केली, दमदाटी करून हाताने मारहाण केली। तसेच आरोपी शिंदे याने त्याच्या हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादीच्या डोळ्याजवळ मारून जखमी केले। चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे। समीर नौसीर सय्यद वय वर्ष 50 राहणार पाटील नगर आंबेवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे असे आरोपीचे नाव आहे। 2 एप्रिल रोजी तिन्हेवाडी रोड राजगुरुनगर येथील गृह भंडार मातोश्री स्टीलच्या दुकानात 2 इसमांनी भागवत किसन गिरणारे राहणार राक्षेवाडी राजगुरुनगर याला दुकानात येऊन छातीला चाकू लावून खिशातील व काउंटरमधील सर्व पैसे काढून आमच्याकडे दे, नाहीतर तुला इथेच मारून टाकतो अशी धमकी दिली। फिर्यादीच्या खिशातील 5000 रुपये काढून धक्काबुक्की करून काउंटरमधील 3000 रुपये असे एकूण 8000 रुपये जबरीने काढून चोरून नेले होते। याबाबत भागवत गिरणारे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। पोलीस चांडोली टोलनाक्यावर नाकाबंदीत 2 आरोपी संशयितरित्या दुचाकीवर फिरताना पोलिसांना दिसून आले। त्यातील एक आरोपी पळून गेला। आरोपी समीर सय्यदला पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्याची कबुली दिली आहे। तर या प्रकरणाचा खेड पोलीस अधिक तपास करत आहेत। विनापरवाना पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी कडाचीवाडी तालुका खेड येथून एका तरुणाला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीची पिस्तूल आणि 200 रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण 50,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई गुरुवारी दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री 9:30च्या सुमारास चाकण शिक्रापूर मार्गावर कडाचीवाडी येथील गणपती मंदिराजवळ करण्यात आली। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात भरत तुकाराम जैद वय वर्ष 30 राहणार चिंबळी फाटा तालुका खेड याच्यावर आर्म ऍक्ट व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे। तर सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। सराफ दुकानात काम करणाऱ्या कामगाराने 7,77,721 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। ही घटना 20 नोव्हेंबर 2023 ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत चाकणमधील अंबिका ज्वेलर्स या दुकानात घडली। सुनील बबनराव अडाणी राहणार चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे। या प्रकरणी सुशील रामनिवास सोने वय वर्ष 39 राहणार मेदनकरवाडी तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुनील हा फिर्यादी सोने यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता। त्याने दुकानातील 7,77,721 रुपये किमतीचे 92.570 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले। या प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत। वाडत तालुका खेड येथे चिंचेची वाडी येथील नवीन पुलाजवळील विद्युत पोलचे स्थलांतर करण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण उपविभाग वाडा यांच्याकडे केली आहे। राजगुरुनगर वाडा मार्गे भीमाशंकर महामार्ग असल्याने वाहनाचा वेग अमर्यादित असतो। येथील वीज वाहक खांबामुळे मोठे अपघात होण्याची भीती आहे। खबरदारी म्हणून वाडतचे सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या वाडा येथील उप अभियंत्यांची भेट घेऊन अडथळा ठरणाऱ्या वीज वाहक खांबाचे तत्काळ स्थलांतर करण्याची मागणी केली आहे। खेड तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना एअर टॅगिंग करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। 12 अंकी आकड्यांचा बिल्ला केंद्र शासनाने बंधनकारक केल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर योगेश सेळके यांनी दिली। शासनाने 1 एप्रिल पासून पशुपालक सर्व जनावरांना एअर टॅगिंग बंधनकारक केले असून पशुवैद्यकीय दवाखान्यात येणाऱ्या जनावरांच्या सर्व तपासण्या, लसीकरण, एक्स-रे, सोनोग्राफी, उपचार करण्यासाठी शासनाच्या ॲपवर नोंद करणे बंधनकारक केले आहे। गाय, म्हशी, शेळ्या, वासरू, बैल, गोरे, रेडे आदी पाळीव जनावरांसाठी 12 अंकी बिल्ला कानाला लावणे बंधनकारक केले असून या जनावरांची नोंद ऑनलाईन ॲपवर करणे अनिवार्य केले आहे।
साबुर्डी ते कुडे 101 प्रमुख जिल्हा मार्गावरील साबुर्डी ते वाशेरे दरम्यान रस्त्यावर नवीन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे। या पुलाची लांबी 8 मीटर व उंची 6 मीटर इतके आहे। मुख्य प्रभाव क्षेत्र असणाऱ्या ओढ्यावरील जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूने स्लॅब टाकून पुलाची रुंदी वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। या पुलाच्या कामासाठी 55 लाख खर्च अपेक्षित आहे। खेड तालुक्यात सर्वत्र उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे। संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात उन्हाची दाहकता जाणवत आहे। जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबियांकडे एकूण 39 कोटी 68 लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर 1 कोटी 51 लाख 46 हजार रुपयांचे कर्ज आहे। मागील 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे। मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांनी शिवसेनेकडून याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर 29 कोटी 1,65,551 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता होती। आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या कुटुंबियांकडे 39 कोटी 68 लाखांची एकूण मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे। आढळराव पाटील यांच्यावर पुण्यासह चाकण, शिक्रापूर, भोसरी आणि आंबेगाव या 5 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडे 7 कोटी 49 लाख 66 हजार रुपयांची तर त्यांची पत्नी कल्पना यांच्या नावावर 3 कोटी 47 लाख 1,558 एवढी स्थावर मालमत्ता आहे। त्यांच्याकडे एकूण 2 कोटी 76 लाख 3,837 तर त्यांची पत्नीच्या नावावर 2 कोटी 91 लाख 32 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे। आढळराव यांच्या विविध बँक खात्यांमध्ये 1 कोटी 3 लाख 69 हजार रुपयांच्या ठेवी आहेत, तर 6 लाख 68,435 रुपयांचे विविध कंपन्यांचे शेअर्स आहेत। त्यांच्याकडे एकच मोटार असल्याचे देखील त्यांनी अर्ज भरताना दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे। विरोधकांमध्ये धडकी भरली आहे, त्यामुळे ते रडीचे डाव खेळत आहेत। पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता? येणार तर दणकून येणार आणि जनतेतून येणार, असं सडेतोड उत्तर शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिलं आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला। डॉक्टर कोल्हे यांनी 2016 मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता। निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकल्यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांचा उमेदवारी वैध ठरवला। अर्ज वैध ठरल्यानंतर डॉक्टर कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। दरम्यान डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 2016ला पुण्यात होणाऱ्या ओबीसीच्या सभेला विरोध केला होता। धार्मिक तेढ वाढू नये यासाठी हा विरोध केला होता आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता। मात्र या संदर्भात डॉक्टर कोल्हे यांना कोणतीही कल्पना नव्हती, पोलिसांकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती। त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती। हीच बाब डॉक्टर कोल्हे यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केली आणि म्हणून विरोधकांनी आज आणखी एक विचित्र रडीचा डाव खेळला होता। आपल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। बातम्या सुरू होत्या अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, अमोल कोल्हे यांची उमेदवारी धोक्यात। मला असं वाटतं की जेव्हा स्पर्धा असते, जेव्हा समोरासमोरचा सामना असतो ना, तेव्हा तो दिलेरीनं करायचा असतो, भ्याडासारखे पाठीत वार करायचे नसतात। आणि दिलेरीने हा सामना जमत नाही, त्यामुळं आक्षेप काय घ्यावा। 2016 मध्ये एक सभा होणार होती पुण्यात, MIMच्या ओवेसींच्या असिसिद्दीन ओवेसींची सभा होणार होती आणि त्यावेळी त्यांनी आधी वेगळी विधानं केली होती आणि या सभेला आम्ही विरोध केला होता की महाराष्ट्र हा हिंदू मुस्लिम ऐक्याने चालणारा हे राज्य आहे आणि यामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या सभेला पूर्णपणे विरोध करणार म्हणून घेतलेल्या भूमिकेचा एक गुन्हा म्हणे कुठेतरी दाखल होता, ज्याची मला कधी नोटीस आली नाही, ज्याची मला कधी बोलवणं झालं नाही, काहीच मला माहित नाही। पण बघा, आज भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेली लोक उमेदवारी अर्ज आपला रद्द व्हावा म्हणून आधार कसला घेतायत?
तर ओवेसींच्या सभेला अमोल कोल्हेंनी विरोध केला होता याचा ते आधार घ्यायचा प्रयत्न करत होते. आणि जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा विचार करा त्यांचे कार्यकर्ते किती घाबरलेले असावेत भैया. मंचर मध्ये कुठेतरी कोपऱ्यात म्हणे फटाके वाजवले लोकांनी. मंचर मध्ये कोपऱ्यात फटाके वाजवले का? तर अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज धोक्यात आला म्हणून. अरे एवढी पराभवाची भीती कशाला बाळगताय? येणार तर दणकून येणार आणि जनता घेऊन येणार हे ठामपणे आता सांगते. कारण तो म्हणजे तो असा आलाय, तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत API विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी अर्जदार यांना पाठवलेली नोटीस जोडली आहे. सदर नोटिशीमध्ये अर्जदार यांचा पत्रव्यवहाराचा पत्ताच नसल्यामुळं सदर नोटीस त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त होणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा प्रलंबित असल्याबाबतची माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्ट त्यांनी त्यात लिहून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं गंमत बघा, सरकार सत्ता आणि याचा वापर कशा पद्धतीने अडचणीत आणण्यासाठी केलं होतं. उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी म्हणजे आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राकरता अर्ज केला होता. चारित्र्य पडताळणी पडताळणी विशेष शाखा पुणे यांनी 1 मार्च 2024 रोजी पत्र देऊन कळवलं की पुणे पोलीस आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात उमेदवार यांचे विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रलंबित नाही. म्हणजे हे जे काही दोन वेगवेगळ्या प्रकारे रडीचे डाव हे खेळले जातात. म्हणजे तुम्ही चारित्र्य पडताळणीमध्ये सांगणार गुन्हा प्रलंबित नाही आणि समोरच्या तुमच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेला आहे त्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना सांगणार घ्या ऑब्जेक्शन घ्या, पण नोटीसवर पत्ताच नाही तर घरी येणार कशी. आणि म्हणून हा जो संकटाचा काळ आहे, ही अडचणीचा काळ आहे. यासाठी स्वतः भोगलंय म्हणून आता तुमच्या समोर वाचून दाखव. का स्वप्न तर पडलं नसतं की असं काही झालंय म्हणून. त्यामुळं 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 200 आमदार, वेगवेगळे मोठमोठे मंत्री, सत्ता, पैसा आणि या पद्धतीनं हे आता तुमच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी आहे. हे सगळं असताना सुद्धा तत्वांसाठी आपण लढतो. का तर उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक प्रश्न विचारला जाईल की 2024 मध्ये महाराष्ट्रासमोर एक वेळ आली होती आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने काय पत्करलं. महाराष्ट्राच्या जनतेनं सत्ता, पैसा, साधनं यांच्या दबावाला बळी पडून मानाखाली घालून मुजरे करणं पत्करलं की ताठ मानेनं लढणं पत्करलं. तर लढणाऱ्याची आपण औलाद आहोत आणि लढणाऱ्याच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या सगळ्यांच्या साथीवर ही निवडणूक लढतो. खेड तालुक्यातील निघोज येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यती उत्साहात संपन्न झाल्या. श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे 28 जून रोजी श्री क्षेत्र देहू नगरीतून श्री क्षेत्र पंढरपूरकडे लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी 3 विश्वस्तांची पालखी सोहळा प्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. सन 2024 मधील पालखी सोहळा प्रमुखपदी हरिभक्त पारायण विशाल महाराज मोरे, हरिभक्त पारायण संतोष महाराज मोरे, हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिपाई आणि सहभागी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर EVM मशीन ते मतदान प्रक्रियेतील सर्व माहिती स्क्रीनवर माहितीपटाद्वारे देण्यात आली. EVM मशीनबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. सध्या मतदान केंद्रावर कर्मचारी कमी पडू लागल्याने अखेर निवडणूक महसूल प्रशासनाने माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांसह लिपिक असे 80 राखीव कर्मचारी मदतीला घेतले आहेत. त्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात देण्यात आले. आप सभी अभिकर्ताओं को बोलेंगे कि वो व्हाइट कलर में जो रिजल्ट सेक्शन में क्लियर बटन दिया है उसको दबाएंगे. केंद्रातल्या सरकारला फक्त गुजरातच्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता, मत मागायलाही गुजरातला जा, इकडं कशाला येता, असा सवाल डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलाय. गुजरातच्या 2000 टन कांद्यासाठी काही वेळ निर्यात बंदी उठवल्याचा आरोप डॉक्टर कोल्हे यांनी केंद्र शासनावर केलाय.
महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरातमध्ये आहे, तरी केंद्र सरकारने गुजरातच्या 2000 टन कांद्यासाठी निर्यात बंदी उठवली. मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचे या निर्णयाने दाखवून दिले. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका, अशा शब्दात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या धोरणावरून मोदी सरकारवर थेट हल्ला केलाय. शेतकऱ्याचं लेकरू म्हणतो त्याच्यासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी. भारतीय जनता पक्षाचे नेते, भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाचे उमेदवार जिथं जिथं मत मागायला जातील त्यांना आजचा केंद्र सरकारचा निर्णय विचारा. भाऊ, मगाशी तुम्ही कांद्याविषयी बोललात, चेअरमन साहेब कांद्याविषयी बोलले. आज परिस्थिती बघा, अख्ख्या देशात निवडणूक आहेत. जसा कांदा उत्पादक शेतकरी आपल्याकडे, त्या मानाने लई कमी कांदा उत्पादक शेतकरी गुजरातमध्ये. पण आज निर्णय काय घेतला केंद्र सरकारने? गुजरातच्या कांद्याची 2000 टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. फक्त गुजरातच्या कांद्याची. म्हणजे या सरकारला फक्त गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हितसंबंधाची चिंता आहे. तुमच्या माझ्या कांद्याची माती होती, तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही घेणं देणं नाही. हे मोदी सरकारने आजच्या निर्णयावरून दाखवलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार टिपेला पोहोचलाय. गावोगावी होणाऱ्या सभांमधून उमेदवारांनी त्यांचे कार्यकर्ते अशी खिंड लढवत असल्याचे चित्र संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. आपल्याकडून अपेक्षा आहे की तेच आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतात, म्हणून आपण त्यांच्याकडे फार आशेने बघत होतो. ते डॉक्टर खरं तर आले नाही, परंतु हा माझा सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा दादा भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून सीतेवाडी सारख्या सर्वसामान्य गावामध्ये पोहोचला. कित्येक लोकांना, मला वाटतं ट्रकचे मी काउंट सांगणार नाही, परंतु अन्नधान्याचा पुरवठा करणारा आपला दादा आहे. म्हणजे आपली पंचक्रोशी जपणारा आपला दादा आहे. खेड तालुक्यातील विविध सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चाकण विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने कर्ज वाटप सुरू करण्यात आलं आहे. शेतकरी सोसायटीच्या कार्यालयात गर्दी करत असल्याचे संस्थेचे चेअरमन बाबाजी राक्षे, माजी चेअरमन बाळासाहेब पठारे व संचालकांनी सांगितले आहे. चाकण विविध सहकारी संस्था चाकण मर्यादित आपले 1919 टोटल सभासद आहेत आणि त्याच्यापैकी आपले कर्जदार 1300पर्यंत कर्ज उचलतात. त्याच्यासाठी मंजुरी आपण 11 कोटीची मंजुरी घेतली आणि ही सगळे आत्ता प्रोसेस चालू आहे. वाटपाला एक 8-10 दिवसामध्ये लोकांना पैसे मिळायला सुरुवात होती. आपली आता हे जे आता आले, आम्ही जवळ कालपासून 60-70-80 लोकांचे फॉर्म भरून प्रोसेसमध्ये चालू आहे. ह्या बँकेच्या काही अटीतटीमुळं शेतकऱ्यांना थोडा त्रास होतो. म्हणजे त्यांची पण चूक नाही, प्रोसेस आहे. त्यांना वरून जे पेपर आपण घेतोय त्यांनी बघितल्याशिवाय, चेक केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं हे करीत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला हे तुमच्या याच्यात अडचण अशी आहे तशी आहे, ते हे करून आणा. बँक आपल्याला सांगते, आपण शेतकऱ्यांना सांगतो, त्याचा विलाज नाही. काय जुन्या बँकेचे बोज आहेत 40-40 वर्षाचे, ते शेतकऱ्याकडून चुकून तसेच राहिले. ते तलाठीने जे कमी करायचे राहून गेलं आणि ते तसेच असल्यामुळं इथं बँक अधिकारी काय म्हणतो, इथं बोज आहे. आता त्याचं कर्ज तर ॲक्च्युअली नसतं, पण ह्या अडचणी असल्यामुळं कमी किंवा त्यांचा युनिशेचा दाखला घेऊन आपण शेतकऱ्यांची आतापर्यंत प्रोसेस चालू करून कर्ज वाटप चालू केलेलं आहे. खरं तर आज सांगायला अतिशय आनंद वाटतोय की चाकण विकास सोसायटीच्या माध्यमातून आपल्या चाकण परिसरातील शेतकरी बांधवांना 11 कोटी रुपये कर्जाचे आपले मंजूर झालेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य शेतकरी, कोणताही शेतकरी असो त्याला जो बस याला ते वाटप करणार आहोत. आणि ह्या कर्जापासून कोणी शेतकरी वंचित राहता कामा नये यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि गेल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये की जे शासनाने जे दिलं होतं ते शासनाच्या जे 50,000 माफीची, तर आम्ही 156 शेतकरी बांधवांना 50,000 रुपये माफीची योजना लागू झालेली आणि त्यांचे कर्ज माफ झालेले 50,000. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच्या ह्याच्यामध्ये चालू ह्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही कर्ज वाटप करणार आहे. आणि काही आता अडचणी येतात, नाही असं नाही, काही टायमाला तलाठ्याच्या सहीला जावं लागतं, हे करावं लागतं, परंतु ती अडचण होणार नाही अशी आम्ही काळजी घेणार आहोत. आणि हे सर्व संचालक मंडळ चाकणच्या शेतकरी बांधवांच्या विकासासाठी सगळे कटिबद्ध आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.